गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। या कुन्देन्दु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करा प्रभृतिभिर्दैवी सदा वन्दिता सा मा पान्तु सरस्वती भगवती निःशेषजटापहा। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बकं गौरी नारायणी नमोस्तुते। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं चरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं धनुजवनकुशानुधानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। जन्माद्यस्यैतन्वयादितरस्य तेन ब्रह्मोदादिकवै मुह्यन्ति यत्सूरया तेजोवारिमृदां यथा विनिमयो यत्र तिस्रो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि। ओम सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे
तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय नमो नमः। आपल्या या परम पावन भूमीमध्ये श्री संत योगी योगीराज भक्त प्रतिपाळक असणारे श्री संत गजानन महाराज यांच्या पुण्यभूमीमध्ये आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात। आणि आजची ही जी कथा आहे, कथेचा आजचा कोणता दिवस आहे? 6वा। किती दिवस असते कथा? कथा किती दिवस असते? 7 दिवस। 6 दिवस निघून गेले। आणि कालच्या विषयाला आपण बघितलं, अखिल कोटी ब्रह्मांड नायक तो परमात्मा या भूतलावर अवतरित झाले। गोकुळामध्ये असणारा अखिल कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा त्या गोकुळामध्ये आल्यानंतर सर्व गोपी गोपाल नव्हे त्या गोकुळातील सर्व लोकांना आनंदी आनंद झाला। नाही आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा, आला आकारा मुचिया चाडा, तुका म्हणे भिडा भक्तीचिया। त्या गोकुळामध्ये तो परमात्मा आल्यानंतर गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा। ओ गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा। बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नर नारी, बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नर नारी, नर नारी। ओ गोकुळी
पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. त्या गोकुळामध्ये असणारा तो अखिल कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा ज्यावेळेस आला त्यावेळेस इतका आनंदी आनंद त्या गोकुळामध्ये झाला. गोकुळीच्या 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 सुखा अंत पार नाही लेखा. त्या गोकुळातल्या सर्व लोकांना इतका आनंद झाला. गोकुळी आनंद प्रगटली सुख. बरं का, त्या गोकुळामध्ये तो परमात्मा आल्याबरोबर सर्वांना आनंदी आनंद झाला. गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान, केली वाचून जपतप. काहीच केलं नाही त्या लोकांनी, परंतु तो परमात्मा आल्याबरोबर त्या गोकुळामधल्या त्या सर्व लोकांना ब्रह्मज्ञान झालं. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास झाला. अशा प्रकारे अखिल कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा त्या गोकुळामध्ये आल्याबरोबर असणाऱ्या त्या गोकुळामध्ये त्या गवळणी त्या परमात्म्याला बघण्याकरता जेव्हा नंदबाबाच्या घरी आल्या त्यावेळी असणाऱ्या त्या गोकुळामध्ये इतका आनंद झाला त्या गोपिकांना, कारण त्या गोपिकांनी त्या परमात्मा करता जन्मच्या जन्मी महाराज एवढी तपश्चर्या केली होती. याची लागी ओ केले नानायाग, याची लागी ओ केले नानायाग, याची लागी या विषयाचा त्याग, याची लागी ओ विषयाचा त्याग, याची लागी ओ व्रते उपवास, याची लागी ओ व्रते उपवास, याची लागी या विषयाचा त्याग हो. एवढे व्रत उपास व्रत वैकल्य असणाऱ्या त्या गोपिकांनी त्या भगवान कृष्णाकरता केली. देव तसा येत नाही, बरं देव तसा येत नाही. देव कुठं बाहेर नाही आहे, देव तुमच्या जवळ आहे, त्याला प्रगट करावं लागते. तुझा आहे तुझ पाशी परी तू जागा भुल्लाशी. बाहेर पडणं त्याला सोडून द्या आता. बरं का, काय करावं लागते फक्त त्याकरता. तो तसा प्रकट होत नाही. मंथुनी नवनीता तैशे गे अनंता, मंथुनी नवनीता तैशे गे अनंता, मंथुनी नवनीता तैसे गे अनंता, मंथुनी नवनीता तैसे गे
वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग हरिमुखे म्हणा 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 पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरिमुखे हरिमुखे म्हणा हरिमुखे 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 मंथोनी नवनीता तैशे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. कारण ज्याप्रमाणे दुधामध्ये लोणी काढण्याकरता त्या दुधाला काय करावं लागते हो तापावं लागते त्याला तापवल्यानंतर बरं का जोपर्यंत ते तापत नाही त्याचप्रमाणे देव तुम्हाला सहज मिळत नाही बरं त्याकरता तपावं लागते जरासं. बघा हे वारकरी लोक कसे तपून राहिले. तुम्हाला तर पंखा आहे मागून कूलर आहे बरं का आम्हाला बसायला बघा तुम्ही काय व्यवस्था आहे हो. आणि एवढ्या व्यवस्थेमध्ये जर आपली अवस्था बदलत नसेल तर हे आपलं दुर्भाग्य आहे. किती खर्च आहे बघा तुम्ही. कुठे हृदय असेल या लोकांचं बरं का. म्हणून परमात्मा प्राप्त करून घेण्याकरता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. कारण कथा आपल्याला सहज प्राप्त झालेली आहे. त्यांना असं वाटतं की हे लोक कधी येतात इकडे. बोलावलं त्यांनी या रे लहान थोर या रे बाकी बोलते नाही नर करावा विचार लगे चिंता कवनाची थोर
या रे लहान थोर या की भलते नारी नर गाती करावा विचार न लगे चिंता कवनाची. जसे असाल लहान थोर या रे लहान थोर या की भलते नारी नर न करावा विचार न लगे चिंता कवनाची. सर्वांकरता मोकळी आहे. जसे असाल तसे या. खटनट या रे शुद्ध होऊनी जा रे दौंडी पिटी भावे चोखा मेळा. अशा प्रकारे तो परमात्मा त्या गोकुळामध्ये सहज आला नाही हो. त्यांच्याकरता परमात्म्याच्या करता खूप त्या संतांनी त्या गोपिकांनी होते बहुत दिवसा आत वागविले. होते बहुत दिवस आत वागविले. होते बहुत दिवस अर्थ वागविले. होते बहुत दिवस अर्थ वागविले. हिची आजी अकस्मात फळा देऊ आले. हिची आज अकस्मात फळा देऊ आले. हेची अकस्मात फळ देऊ आले. हेची अकस्मात फळ देऊ आले. ओ दृष्टी देखील श्रीहरीची पावले. दृष्टी देखील श्रीहरीची पाऊले. दृष्टी श्रीहरीची देखील पाऊले. दृष्टी श्रीहरीची देखील पाऊले. घेतले जन्म मार्ग सार्थक त्याचे झाले हो. घेतले जन्म मार्ग सार्थक त्याचे झाले हो. घेतले जन्म मार्ग सार्थक त्याचे झाले हो. धन्य आनंदाची सापडली धन्य ही आनंदाची सापडली धन्य ही आनंदाची सापडली धन्य ही आनंदाची सापडली. हे संत सज्जन भेटले कारण संत गजानन महाराजांच्या नगरीमध्ये अट्टहास करावा लागतो याकरता भेट होण्याकरता. ते हे संत सज्जन भेटले कृपाळ. ते संत सज्जन भेटले कृपाळ. तेने संत सज्जन भेटले कृपाळ. तेने संत सज्जन भेटले कृपाळ. हो काय महिमा आहे संताच्या भेटीचा. संताची भेट झाल्यानंतर होते काय नेमकं होते काय. त्या गोपिका संताच्या भेटीचं या ठिकाणी महत्व सांगतात. तेने संत सज्जन भेटले कृपा
कारण या विषयाने मलिन झालेली ही बुद्धी त्या बुद्धीचा मळ आजपर्यंत आपण बुद्धीचा मळ काढण्याकरता जी साधनं केली, एवढी साधन करून सुद्धा आपल्या बुद्धीचा पालट झाला नाही. बुद्धीचा मळ बरं का फेडण्याकरता जे साधन वापरायला पाहिजे, कारण परमात्म्याने तुम्हा आपल्याला जी बुद्धी दिलेली आहे, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. आणि आपण या बुद्धीचा उपयोग काय करून आलो बघा. एवढी मोठी बुद्धी दिली परमात्म्याने तुम्हा आपल्याला, आणि त्या बुद्धीचा त्या बुद्धीला जो बुद्धीचा मळ साचलेला आहे, जन्मजन्मांतरामध्ये जे विषय आपण भोगलेले बरं का, आणि ते नेमके आपल्या चित्तावर त्याचा ठसा उमटलेला आहे बरं का. आणि या बुद्धीचा मळ संताशिवाय या जगतामध्ये कोणी फेडू शकत नाही बरं का. भाग्य आहे तुमचं आज, कारण निळोबाराच्या गवळणी अशा आहेत महाराज, एक गवळण तुम्हाला 4-4, 5-5 कोस घेऊन जाते. हो राव, 100-100 कळव्याच्या काही गवळणी आहे महाराजांच्या. हे काही गवळण, हे काही लहान गवळण नाही आहे बरं का. म्हणतात तुम्ही भजनच करून राहिले. अरे तुम्हाला पाहिजे काय, आपल्याला जन्म काय जीवनामध्ये. तुका म्हणे येते भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते बरं का. तेने फेडिला बुद्धीचा हो तेने फेडिला बुद्धीचा हो ज्ञानी भिडीला बुद्धीचा हो ज्ञानी भिडीला बुद्धीचा हो. दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ हो, दृष्टी दाखवी हा यशोदेचा बाळ हो, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ हो, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ हो. धन्य आनंदाची संपद धन्य आनंदाची सापडली वेळ, नाही आनंदाची सापडली नाही आनंदाची सापडली अंगावर शहार एवढे होतात महाराज या गवळणी म्हटल्या की. आता बोला नाही वाटत मला पुढचं. प्रकट होते ना आतमध्ये, तो झाला की तो म्हणते मोकड्यानं बसा. एका बाईची नथ हरवली, नथ नाकामधली पाण्यामध्ये पडली, आणि पडल्यानंतर ते म्हणे माझी नथ सापडली तर तुलाच ते नथ देऊन देईल, फक्त एक काम कर म्हणे, नथ सापडल्याबरोबर मला सांगायचं सापडली म्हणून. तो म्हणे हे काय मोठी गोष्ट आहे, त्याला काही एवढं डोकं नव्हतं माझ्यासारखं. बिनडोक होतात माझ्यासारखा. पाण्यात उडी टाकली, त्याला टाकल्याबरोबर त्याला दिसली ते.
दिसल्याबरोबर आता पाणी बोलते का? पाणी बोलू देते का? बोलतही नाही आणि बोलू देत नाही. त्याला दिसली ते आला वरे घेऊन म्हणून ते सापडली. चाल म्हणते आणि इकडे तुम्ही तर म्हटलं होतं म्हणे सापडल्याबरोबर बोलला का तू? सापडल्याबरोबर बोलला का? तू बाहेर आला वरे सापडल्याबरोबर बोलला नाही, बोलूच देत नाही ते पाणी. म्हणून असे ह्या गवळणी म्हणजे काय तुम्हाला काय असं वाटतं का तुम्हाला का फक्त भजन करायचंच गवळणी आहेत काय? सांगामध्ये स्फुरण पावते महाराज ह्या गवळणीचा विषय बरं का. काही नाही, ह्या तुम्हाला ऐकायला कुठं मिळणार नाही त्या गवळणी बरं का. हे आमच्या नारायण बाबाची कृपा आहे आमच्यावर. तुकाराम महाराज नारायण बाबा यांच्या सानिध्यामध्ये आम्ही पंढरपूरला गेलो. खूप या गवळणीचा आनंद घेतला हो. आम्हाला रस्ता आठवत नव्हता बरं का. काय साधू होते. होते बहुत दिवस आर्त वागविले. खूप दिवसापासून मी त्या परमात्मा करता असं वाटत होतं मला कधी भेटेल कधी भेटेल. आजी अकस्मात फळ देऊ आले. आजी अकस्मात फळ देऊ आले. दृष्टी देखिली श्रीहरीची पाऊले. दृष्टी देखिली श्रीहरीची पाऊले. इतके जन्म घेतले मी मागे, जन्मच्या जन्म गेले तरी तो परमात्मा मिळाला नाही. परंतु आज त्या परमात्म्याची प्राप्ती मला झाली. कशामुळे? धन्य ही आनंदाची सापडली वेळ. धन्य ही आनंदाची सापडली वेळ. संत सज्जन भेटले कृपाळ. आणि ते भेटल्यानंतर काय झालं? त्यांनी फेडियला बुद्धीचा हो मळ. कारण जोपर्यंत ही बुद्धी साफ होत नाही महाराज, या बुद्धीवरचा मळ निघत नाही. कारण ही बुद्धी विषयांनी इतकी मलिन झालेली आहे हो. विषयाचा एवढा मोठा गंज चढलेला आहे या बुद्धीवर बरं का. त्यामुळे तो जवळ असणारा परमात्मा आपल्याला दिसत नाही. काय साऊंड लागला हो आज. रिटर्न येऊन राहिलं मला. राईट लेफ्ट बहुत बढिया. टाळ्या वाजवा. वाजत राहा बरं का. सब मिलेगा तुमको, ऐसा नहीं मिलने वाला. मुझे तो नहीं मिलेगा. कारण साऊंड वाले नाहीतर ते लावून देतात आणि तू पाहिलं का चालला. गजानन भाऊ उठत नाहीत ते होईपर्यंत करता बरं का. हा प्राण आहे कथेचा. तेने फेडियला बुद्धीचा हो मळ. दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ. एवढी मेहनत त्या गोपिकांनी केली आणि त्यावेळेस त्या परमात्म्याचं त्याला दर्शन झालं. आणि झाल्याबरोबर पाहिला पाहिला नंदाचा नंदन. 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 पाहिला पाहिला नंदाचा
पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन मोर मुकुट पीतांबर मोर मुकुट पीतांबर मोर मुकुट पीता म्हणत ना तुम्ही म्हणा हो मोर मुकुट पीतांबर मोर मुकुट पीतांबर मोर मुकुट पीतांबर म्हण ना हो काळा घोंगडीचा भार काळा घोंगडीचा भार तेने दियल म्हणा तेने दियल म्हणा पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन देवच भेटला एक मुर्द गावाला पुरी हाऊस फेडले भाऊ आता मला काही पुढे काही करत नाही मी आता बस झालं पाहिला पाहिला नंदाचा नंदन कारण त्यांनी बघितला कारण त्यांच्या बुद्धीचा मळ फेडला संत भेटीमुळे काय झालं त्याने फेडियला बुद्धीचा हो मळ बुद्धीचा मळ गेला की तो परमात्मा बुद्धी पलीकडे आहे बरं का आणि त्या परमात्म्याला पाहिल्याबरोबर त्या परमात्म्याने तो परमात्मा तुमच्या मनाचा वेध घेतो बरं का तानपुरा कोण बंद पडला मग तू लक्ष ठेवायचं त्याच्याकडे बरं का तो परमात्मा त्या गोपी तिथं गेल्याबरोबर त्या परमात्माकडे पाहिल्याबरोबर महाराज त्यांनी त्याचा चित्ताचा वेध घेतला मनाचा वेध घेतला पाहतच राहिला त्या गोपिका त्या कृष्णाकडे एकी धावती एकी पुढे बघण्याकरता बरं का चित्त त्या परमात्म्याने काय करतो तो परमात्मा भेटल्यानंतर मनाचा वेध घेतो आणि मनाचा वेध घेतल्यानंतर असणारा तो अखिल कोटी ब्रह्मांडा नायक परमात्मा पाहत पाहत त्या गोपिका सर्व गोकुळामध्ये चर्चा झाली बरं का अखिल कोटी ब्रह्मांडा नायक परमात्म्याला बघण्याकरता सर्व गोकुळातली गोप गवळणी आणि बाबा त्या ठिकाणी आल्यानंतर असणाऱ्या त्या नंदबाबाचा आणि यशोदाचा आनंदाचा किती आनंद झाला असेल हो लहान तपश्चर्या केली नाही या लोकांनी परमात्म्याकरता बरं का आणि त्या नंदबाबाच्या वाड्यामध्ये आता असणाऱ्या त्या अखिल कोटी ब्रह्मांडा नायक परमात्मा आल्यानंतर काय आनंद सांगाव त्या आनंद सांगायची वस्तू आहे का मला सांगा इतका आनंद झाला होता त्यांना सर्व आनंदी आनंद होत असताना त्या परमात्म्याला बघल्यानंतर त्या परमात्म्याचं जे स्वरूप होतं क्षणक्षणाला असणाऱ्या त्या परमात्म्याचे स्वरूप चित्ताचा वेध घेत होती
एकसारखा टक लावून त्या गोपी त्या कृष्णाला बघत होत्या. एक गोपी एका गोपीला म्हणत होती, आता पुरे चला आता घरी. तुम्ही विठ्ठल आपण दर्शनाला जातो ते बरोबर ते म्हणतात, पाहिलं का, दर्शन घेतलं का, होय बाजूले, होय बाजूले. बाई तशा त्या गोपिका, एक गोपी गेली तिच्या पुढे जायची, ती तिच्या पुढे जायची, बघायची, बघल्यानंतर ते बघतच राहायची. आणि ती गोपी म्हटले, पुरे झाला आता, चला आता घरी. ते म्हणे, मी आता घरी येत. काय झालं काय तुला असं? नाही म्हणा, आता मी घरी येत. हरीने हरिले माझे चित्त, हरिने हरिले माझे चित्त, हरिले हरिले माझे चित्त, हरिले हरिले माझे चित्त. भारविंद विसरले, भारविंद विसरले, आता कैसी जाऊ मी घरा, आता कैसी जाऊ मी घरा. कैसी जाऊ मी घरा, आता कैसी जाऊ मी घरा. डोळे बारा लौकिक, डोळे बारा लौकिक, आता कैसी जाऊ मी घरा. आता कैसी जाऊ मी घरा, आता कैसी जाऊ मी घरा. डोहे बरा लवकिक, डोहे बरा लवकिक, आता कैसी जाऊ मी घरा. आता कैसी जाऊ मी घरा, आता कैसी जाऊ मी घरा. कैशी जाऊ मी घरा, पारखियाच्या सांगता गोष्टी, घरचे कुटी खातील आता कैशी जाऊ मी घरा. नाही ग, आता मी घरी जाणार नाही. त्या परमात्म्याने ज्या वेळेस असणाऱ्या त्या गोपिकाचा चित्ताचा वेध घेतला, तटस्थ झाल्या त्या गोपिका. आणि असणाऱ्या त्या गोपिका त्या परमात्म्याला पाहत असताना
तो परमात्माही सुद्धा आपलं सुख त्या गोपिकांना, कारण तो सर्व सुखाचा आधार आहे. कोण म्हणते आज कोण्या युगामध्ये आहो आपण? कोण्या युगामध्ये आहो? सध्याला आपण गोकुळामध्ये आहो, आपण द्वापार युगामध्ये आहो, आपण त्या परमात्म्याच्या सानिध्यामध्ये आहो. कारण थोर अशा या महात्म्यांनी आपल्याला या ठिकाणी सध्याच्या अवस्थेला द्वापार युगामध्ये गोकुळामध्ये नेऊन घातलेला आहे. कोण म्हणते त्या गोपिका एवढाच आनंद होता त्यांना जेवढा तो आपल्याला आहे सध्या. बरं का? कारण बालक्रीडा सांगणं इतकी काही सोपी नाही आहे. हे पुरं नाटक करावं लागते सांगायचं. ते बोलू देत नाही, ब्रह्म आहे ते. बरं का? मोठा गोटा ठेवावा लागते इथं, मग बोलावं लागते. कृष्णासोबत बोलणं इतकं सोपं नाही आहे. अशा अवस्थेमध्ये त्या गोपिकाची अवस्था झाली होती. आणि तिकडे असताना तो कंस आला. थरथर 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 कापू लागला तो तिथे, की माझा शत्रू त्या गोकुळामध्ये जन्माला आलेला आहे आणि गोकुळामध्ये आनंदी आनंद आहे. काय आनंदाचं वर्णन करावं त्या. आणि अशा अवस्थेमध्ये सर्व त्या ठिकाणी गोपिका त्या कृष्णाच्या सानिध्यामध्ये राहत असताना त्या गोकुळामध्ये काही दिवसांनी त्या परमात्म्याचं नामकरण करण्याकरता बऱ्याचशा गवळणी आहेत. आता खूप गायन केलं असतं मी आता, कारण आमच्या भोनी एवढं मोठी आम्हाला साधना, एवढी या ठिकाणी साधन निर्माण करून दिलं. मला हे माझं कधीच ऐकायला मिळालं नाही. मी खूप इच्छा होती माझं गायन मला ऐकायचे, पण आज संत गजानन महाराजांनी माझी ती इच्छा पूर्ण केली. बरं का? नामकरण विधी करण्याकरता असणारे ते गर्गमुनी आल्यानंतर, आला गोकुळाशी हर्षण माये मानसी, त्या गोकुळामध्ये ते गर्गाचार्य आले. नंद बाबांनी त्या गर्गाचार्यांना बघितलं. भुजास्तवनी तोषविले, त्या नंदबाबांनी साष्टांग प्रणिपात केला. सुंदर अशा प्रकारचं गर्गमुनींना बसण्याकरता आसन दिलं. आणि गर्गमुनी मुनीला असणारे अखिल कोटी ब्रह्मांड नायक परमात्म्याचे पिता काय नवल आहे बघा तुम्ही हे मायेचं. विचारू लागले गर्गाचार्यांना, अहो माझ्या मुलाचं भूत भविष्य वर्तमान तुम्हाला संपूर्ण कळतंय, कृपा करून मला सांगा. ज्या वसुदेवाच्या पोटी अखिल कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा आला त्याचं भविष्य गर्गाचार्यांना विचारतात. किती नवल आहे हे. बरा पहा सामुद्रिक लक्षण याचे काय सांगा चिन्ह. गर्गाचार्य म्हटले, बघा बोले तेव्हा गर्ग ऋषी, मी एक काम करा म्हणे, पहिले इथं बसू नका. मी येथे आलेलो आहो हे जर त्या कंसाला कळालं तर काही बरं होणार नाही. म्हणून आपण पहिले एकांतामध्ये चला. आणि त्या रोहिणी नंदादी
आणि रोहिणीला आणि यशोदा मातेला घेऊन एकांतामध्ये गेले. घालून यास मंगल स्नान आरंभी पुण्यावाचन ऐशी वदी शुकवाणी नामा म्हणे ऐका कानी. शुकाचार्य राजा परीक्षितीला ही कथा सांगत असताना परीक्षित राजाच्या अंगावर रोमांच उभारे आले. राजा पुलकित झाला. राजा परीक्षितीच्या डोळ्यामधून अश्रू वाहू लागले. अखिल कोटी ब्रह्मांड नायक परमात्म्याचं ते चरित्र आहे. कारण जीवाला पवित्र करणारं हे चरित्र आहे. म्हणून जीवाने दररोज त्या परमात्म्याचं चरित्र श्रवण करावं, वर्णन करावं. आदो देव देवकी गर्भन जननम गोपी गृहे वर्धनम माया पुतना जीवतापहरणम गोवर्धनम धारणम कंसछेदनम कौरवादि हननम कुंतीसुता पालनम यतत श्री भागवत पुराण कथितम श्रीकृष्णम लीलामृतम. अरे काही अमृत आहे. म्हणून त्या रोहिणीला यशोदा मातेला वसुदेवादी दोघंही त्या एकांतामध्ये गेले आणि असणारे ते गर्गाचार्य भविष्य कथन वर्णन करू लागले. जन्म जन्मांतरी झाला तुझ श्रम मनोनिया ब्रह्म आले येथे. बघा, भागवत हे गीतात्मक आहे. भागवत हे गीतात्मक आहे. हे कथात्मक आपल्याला सवय पडली त्याची. भागवतामध्ये किती गीतं आलेली आहे माहित आहे का तुम्हाला? पूर्ण गायनच आहे. गीतात्मक आहे ते. भागवतामध्ये वेणुगीत आहे, भागवतामध्ये भिक्षुगीत आहे, भागवतामध्ये भ्रमरगीत आहे, भागवतामध्ये गोपीगीत आहे, भागवतामध्ये सर्व गीतच आहेत. हे गायनाचं शास्त्र आहे. त्याचं गायन करावं लागते बरं का. कारण ते घटनात्मक आहे, ते गीतात्मक आहे. म्हणून ज्याला जसं आलं ते त्यांनी तसं सांगावं यामध्ये काही. परंतु त्या परमात्म्याने असं काही दिलंय. हा पहिला योग माझा संगीताचा, पहिला. आजपर्यंत मला एवढी साथ मिळाली नाही. एकटाच कथा सांगत होतो मी. पण आज असं वाटते ही संगतामधली पॉवर काय आहे. नाही महाराज, आम्ही तुम्हाला खोळ्याचे प्रयत्न केले, पण आता समजून राहिलं तर हे बरे भेटले बनवून बरं आहे. नाहीतर ते जर कमी जास्त झालं तर मग कठीण होते बरं का. याला अभ्यासू लोक लागतात. आणि याला जे वादन आहे हे पवित्र लागते. हे पवित्र साधन आहे महाराज. आणि मी वारकरी माणूस आहे. मी वारकरी आहे. मी एक साधक आहे. माझा काही कुठं अभ्यास नाही, कोणा संस्थेला गेलो नाही. हे माझ्या सद्गुरूची कृपा आहे, तुमच्या मायबाबाची कृपा आहे. बालक बुबडा बोली का वेडा विचुका पाऊली ते चोज करोडी माऊली रे घे जेवी. त्या बालकाला चालता येत नाही, ती माऊली त्याला पळू देत नाही. त्याप्रमाणे तुम्ही मला इथं सांभाळलेलं आहे बरं का. सांभाळिले 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 अनाथा. अनाथ अशा जीवाचा उद्धार करणारे तुम्ही संत आहात बापा. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्ती वरुणू.
कायमी पतित कीर्तीवरून. राजा, जन्म जन्मांतरामध्ये जो तुला झालेला शीन आहे ना, तो श्रम, तुला जो श्रम झालेला आहे त्या श्रमाचं साफल्य आज या ठिकाणी झालेलं आहे. म्हणून या ब्रह्म आले येथे. देव तसा येत नाही बरं का. जन्मोजन्मामध्ये तू जो श्रम केलेला आहे बरं का, जन्म जन्मांतरामध्ये जी साधना केलेली आहे त्या साधनेचं फल म्हणजे ब्रह्मज्ञान बरं का. जन्मो जन्मियामी, जन्मो जन्मियामी, बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. पुढच्या वर्षीला सुरुवातच्या दिवसपासून पहिल्या दिवशी जन्म करायचा कृष्ण. 7 दिवसपर्यंत निवड बालक्रीडा सांगायची. हे एका दिवसाचं आणि एका तासाचं काम थोडं आहे बरं का. बालक्रीडा म्हणजे हा दशमस्कंद आहे महाराज बरं का. म्हणून या ब्रह्म आले येथे. का हो, आता हा करील काय या ठिकाणी? कशा करता आला हा परमात्मा? नंद बाबाकडे आला, कशा करता आला? लाज वाटते आता तुम्हाला सांगायची आम्हाला. काय वाटते? राखतील गाई कशा करता आला? गोधने. आता 500 रुपये महिना आहे त्या गाई चरणाराला, तरी म्हणते मी नेत नाही तो गाय. बर कुठं नेईल तो गाई चरायला? कुठं शेत राहिले गाईला चारण्याकरता? धुऱ्यावर गवत नाही ठेवलं लोकांनी, फवारे मारू मारू सत्यानाश केला त्या गवताचा. आहे का त्या गाईचा विचार काही आपल्याला? तुम्हाला गाईचा विचार करावा लागेल, नाहीतर तुम्हाला माहित आहे तुम्ही किती भागवत आहे का, चित्त शांत नाहीये, चित्त शांत नाहीये. तुम्हाला चित्ताची शांतता करायची असेल, चित्त समाधानी करायचं असेल तर उठल्याबरोबर पहिलं काम गाईच्यावर गेला पाहिजे मनुष्य. गोठ्यामध्ये जा, त्या गाईच्या नजरेमध्ये नजर टाका, तुमच्या आईची आठवण येऊ दिल तर मग म्हणा. बघा तुम्ही गाय कोठ्यामध्ये गेल्याबरोबर कशी बघते. आई गेल्यानंतर दुसरी आई दूध देणारी, अमृत देणारी, ती म्हणजे गाय आहे. तिला खायला आज काहीच नाही आहे. काय न्याय आहे हा? काय समाजाला सांगावं आम्ही? अरे ज्याप्रमाणे आम्ही तुमच्या मनाचं रक्षण करतो त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा, समाजातल्या लोकांनी सुद्धा गायीचं रक्षण केलं पाहिजे. आमच्या ह्या व्यथा आहेत बाबा, हो आम्हाला हे कळते. बुडता हे जन न देखवे डोळा. काही गती बरी होणार नाही आता. हे गती बरोबर नाही. तुम्हाला असं वाटत असेल आम्ही फार श्रीमंत झालो, आम्ही फार मोठं धनवान झालो, पण तुम्ही समाधानी नाही हो. तुमच्याकडे समाधान नाही आहे, आम्हाला माहिती आहे. तुम्ही झोपत नाही रात्री. आणि याचं साधन हेच आहे. राखतील गायी मारतील दृष्ट, न करी बोभाट जनामध्ये. राजा, जनामध्ये जास्त बोभाट करू नको, सांगू नको कोणाला बरं का. सांगितलं गर्गाचार्यांनी वसुदेवाला. हा काय करेल अधिक पुढे?
द्वादश गाव अग्नी करील प्राशन, वाचविल प्राण सकळांचे. आमच्या बाबांनी सांगितलं, नारायण बाबांनी, त्याला बालक्रीडाची सांगायची असेल तर नामदेवरायाच्या गाथ्यामधून सांगायची. महाराजांनी स्वतः ऐकली. एक दिवस बसले माझ्याकडे ते, तेव्हापासून माझी एक प्रथा पडून गेली. आपला गाथा घ्यायचा, गाथ्यामधून जे असेल ते. कारण नामदेवरायाचं जे प्रेम होतं परमात्म्याविषयी, तेवढं प्रेम परमात्म्याने कोणावर केलं नाही बरं का, जेवढं नामदेवरायावर केलं बरं का. म्हणून असणाऱ्या त्या गर्गाचार्यांनी वसुदेवाला हे चरित्र, त्याचं भविष्य चरित्र वर्णन करत असताना, द्वादश गाव अग्नी करील प्राशन, वाचविल प्राण सकळांचे. तो सर्वांचं प्राण वाचविल, द्वादश अग्नी गिळेल. त्या ब्रह्मदेवाच्या गायी चोरून नेईल. ब्रह्मदेव भगवान कृष्णाच्या गायी चोरून नेईल. आणि तो परमात्मा त्याचप्रमाणे सर्व गायी गोपाळ पुनश्य निर्माण करून गोकुळामध्ये सर्वांना आनंद देईल. उचलील पर्वत हरील हा गर्व, तारील हा सर्व नाम मात्रे. हा तो गोवर्धन पर्वत उचलेल. समुद्र हा नगरी रचिल क्षणात, चरित्र अद्भुत करील हा. एका क्षणामध्ये समुद्राच्या तीरी फार मोठी अशी नगरी निर्माण करेल. 16 सहस्र शत अष्ट त्या नायिका, करील बायिका तुझा कृष्ण. किती पत्न्या करेल? 16 सहस्र शत अष्ट त्या नायका, करील बायिका तुझा कृष्ण. त्रैलोक्यात हाची उदाराचा राणा. त्रैलोक्यात हा उदाराचा राणा. देईल ब्राह्मणा हेमपुरी, सांगुनी आयुषी आशीर्वाद देवनी. नामा म्हणे मुनी जाता झाला. सुंदर अशा प्रकारचं गर्गाचार्यांनी भविष्य कथन केलं. आणि गर्गाचार्य तिथून निघून गेले. आणि गर्गाचार्य तिथून उठल्याबरोबर काय झालं? कृष्ण गोकुळामध्ये त्या भगवान कृष्णाचा जन्म झाला हे ऐकून कंसाच्या मनामध्ये चिंता निर्माण झाली. आणि उद्विग्न अवस्थेमध्ये तो कंस बसला असताना त्याने समोर त्या मामळ भटाला बघितलं. आणि तो कंस त्या मामळ भटाला त्याची पूजा करून त्याचा गौरव केला. आणि त्याला म्हणू लागले, कंस त्या मामळ भटाला म्हणू लागले, जो कोणी गोकुळामध्ये जाऊन माझ्या शत्रूला मारेल बरं का, त्याला मी माझं अर्धराज्य देईन. मामळ भटाला असं वाटलं, वा क्या बात है. नामा म्हणे ऐसा बोलूनी निघाला तो. म्हणे काही हरकत नाही, मी जातो म्हणे. मामळ भटाने वेश परिधान केला ब्राह्मणाचा. विप्रवेश तेव्हा घेऊन निघाला, गोकुळाशी आला लागवेगी. ब्राह्मणाचा रूप धारण केलं आणि तो वेश धारण करून गोकुळामध्ये आला. ज्या ठिकाणी हा नंदबाबाच्या घरी पुत्र उत्सव चालू होता तेथे आला. विचारत विचारत त्या ठिकाणी आला. आणि आल्यानंतर बघा तुम्ही, असणाऱ्या त्या यशोदा मातेने त्या मामळ भटाला समोर पाहिल्याबरोबर
श्रीकृष्णाशी तेव्हा उसंगी घेतले घाली दंडवत ब्राह्मणाशी. त्याला कृष्णाला लगेच काखेमध्ये घेतलं आणि असणारी ती यशोदा माता ब्राह्मण दिसल्याबरोबर असणाऱ्या त्या यशोदा माता त्या मामळ भटाकडे गेली, दर्शन घेतलं आणि समोर कृष्णाला बसवलं. ब्राह्मणा, ओ माझ्या या बाळाचं काही भविष्य वर्तमान तुम्ही मला सांगा. आता सांगितलं होतं ना व्यवस्थित आहे म्हणून, परंतु नाही होत समाधान. मग त्यावेळेस असणाऱ्या त्या आता मामळ भट असतो तो काही भविष्य कथन करण्याकरता नव्हता आलता, तो याचा काटा काढायसाठी आला होता. बरं म्हणून असणाऱ्या त्या मामळ भटाला आता पंचांग सोबत आणलंच होतं, समजत काही नाही, पण पंचांग सोबत आणलं. पंचांग काढलं पान. मानतो कोणी पाहतसे नामा म्हणे मैंदे पंचांग पाहून यशोदेला गुणी बोलतसे. पंचांग काढल्यानंतर तो असणारा तो मामळभट असणाऱ्या त्या यशोदा मातेला त्या ठिकाणी भविष्य वर्तमान सांगू लागला. तुझी या पुत्राशी लागले मूळ, तुझी या पुत्राशी लागले सेवून हो करील निर्मूळ सर्वत्राचे, करील निर्मूळ सर्वत्राचे. ओ बायकाचे बायकाचे अंगी अवचिन्य बहुत, तुझी या पुत्रासी लागले मूळ. ओ तुझी या पुत्रासी लागले ग्रासील सर्वासी कदाची, ग्रासील सर्वासी कदाची, ग्रासील सर्वासी एकदाची, ग्रासील सर्वासी तुझी या पुत्रासी लागले से मूळ. काय लागलं बाबाजी? मूळ. हे काय आहे मूळ? मूळ काय? मूळ हे नक्षत्र आहे. आता काही मी तुम्हाला सोनू महाराज सांगतील ते मूळ नक्षत्राला जन्माला आल्यावर काय करायला लागते ते नाही, तेच सांगतील. ते मूळ किती नक्षत्र मिळून बनते ते आता ते त्यांनाच माहिती आहे. आपण काढले त्यांचा विषय, तो त्यांचा सेपरेट आहे. ते आपल्या भागवतात काही नाही म्हणत, मग आपण त्याला काय मूळ काढा. बरं का? बरं का? तुझी या पुत्रासी
लागले से मूळ, हा तुझा जो पुत्र आहे हा मूळ नक्षत्रावर जन्माला आलेला आहे, मूळ आहे. त्यामुळे तुमच्या सर्वांचं तो निर्मळ करून टाकील. खरं का खोटं? भविष्य जे सांगितलं गर्गाचार्यांनी, गोळ्या नको खाजू बरं का, झोपून राहा, झोपाली शिल्त. तुझी या पुत्रासी झाला लागले से मूळ, मूळ नक्षत्रावर जन्म झालेला आहे तुमच्या. आता सर्वांचं तो मूळ करेल, तुमचं निर्मूलन करून टाकेल. बायकाचे अंगी अवचिन्ने बहुत, नेऊनी गंगेत टाकायाशी. बस झालं. अरे म्हणता किती हे म्हणतात, मग तुम्ही काय नसतं करता बाबा, याला गंगेत नेऊन टाका. कारण नामदेवरायाचा गाथा या सर्वस्ती आहे बरं का. म्हणतो ना मी, जे काय मी काही तुमचं काही ऐकायला नाही आलो, मी सांगायला आलो तुम्हाला बरं का. तुम्हाला पाहिजे कथा, झोप येलो नाही ना, मस्त आहे. तुम्ही तुका म्हणे जन दुतुंडी सावध, हे असं झालं की असं, असं झालं की असं, वा कथाच सांगत नाही वा असं. जाय तिकडे बेकारायला तेरा घर. बघा जे चरित्र, जे भविष्य कथन गर्गाचार्यांनी केलं तेही बरोबर आहे, आणि जे भविष्य कथन मावळ भटांनी केलं तर याचं काही खोटं झालं नाही. कारण त्यांनी काय सांगितलं, तुझ्या पुत्राशी लागलेसे मूळ बरं का, करील निर्मळ सर्वत्रांचे. हा कुळाचा सहार करील, हा शाप कोण दिला होता कृष्णाला? कथा ऐकल्या तुम्ही, बोला ना मग, सांगा कोण दिला होता? हा आता तुम्ही तर बॉस सरे पाला खाली घातले. तुम्हाला माहिती आहे गांधारीने शाप दिला होता, अरे माझे तुझ्या कौरव संपवले का, तुझे यादव तुझ्याच हातातून मी त्याचा काटा काढेन. म्हणून बायकाचे अंगीचे अवचिन्ने बहुत. तुम्ही आता हा एवढ्या 16 सहस्त्र अष्टत्या नायिका करेल. मग तुम्ही एक काम करा, आता याला आताच्या आता ज्याचा मेळ बसवा, नेऊनी गंगेत टाकायाशी. जर तुम्ही आता लोभ घेऊन जर याला ठेवलं बरं का, तर हा ग्राशील सर्वाशी एकदाची. आणि असं ऐकल्यानंतर रडू लागली ना हो यशोदा, हा रडायला लागली ती. कारण गर्गानी कथिले उत्तम गुण, अमंगळवाणी पुनरपी बोले. का हो, ते गर्गाचार्याने तर खूप सुंदर अशा प्रकारचं भविष्य वर्तमान माझ्या मुलाचं केलं, आणि तुम्ही असं का बोलता? आता तो पंडित आहे भाऊ, तो काय त्याच्यावर येऊ देते का? हा तो त्याच्यावर येऊ देत नाही. तो म्हणू लागला गर्गतो चुकलाशी गणिताशी. त्याचं काहीतरी गणित चुकलंशील. गणितामध्ये खूप महत्व आहे बरं, त्यामध्ये भविष्य वर्तमान करण्याकरता. नक्षत्राला ते नक्षत्र जर ते चुकलं जर असं, ती वेळ जर चुकली तर नक्षत्र चुकते, नक्षत्र चुकलं की मग सर्व चुकलं त्यातलं भविष्य. त्याच्यामध्ये काही त्याची लिंक लागत नाही. म्हणून त्या गर्गाचार्यांनी सांगितलं ते बरोबर होतं. मामाळपाटा तुम्ही असं काय सांगतात? तो म्हणे गर्गतो चुकलाशी गणिताशी, त्याचं काहीतरी गणित चुकलेलं आहे. मग कृष्ण म्हणे बेट्या तुला का माझ्या आईले शिकवतलं का म्हणे, हा माझ्या आईला तू रडवतो का म्हणे? थांब म्हणे तू. ठाई उनी जाती उखळे उठताती. कृष्णानं आपल्या घरामधील जे उखळ होतं त्या उखळाला आज्ञा दिली बरं का.
ठाईउनी जाती उखडे उडताती ठाईउनी जाती उखडे उडताती ठाईउनी जाती उखडे उडताती मस्तकी आदळती येवोनिया मस्तकी आदळती येवोनिया मस्तकी आदळती येवोनिया ठाईउनी जाती उखडे उडताती ठाईउनी जाती उखडे उडताती ठाईउनी जाती उखडे उडताती ठाईउनी जाती उखडे उडताती हो त्या उखडाला असणाऱ्या त्या परमात्म्याने सांगितलं तुम्ही आता याची व्यवस्था करा ठाईउनी जाती उखडे उठताती मस्तकी आदळती येऊनिया पाटे बरवंटे वसुपात्रा लागी जीव त्या प्रसंगी येता झाला जीव त्या प्रसंगी येता झाला जीव त्या प्रसंगी घाबरे दुर्जन पळाया पाहत तो आता पळायला लागला बाहेर पण पळत असताना पुढे काय झालं त्या आडव्या ठाकतो बाजा पुढे त्या बाजा आहेत ना घरातल्या त्या अडवायला आला ए थांब प्रसाद घेऊन जा म्हणण्यात तू माझ्या आईला माझं भविष्य कथन कुठेही बोलतोय माझ्या आईसोबत थांब आता तू प्रसाद घेऊनच जाय आता जानवे तुटले पंचांग फाटले धोतर गळाले ना 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 धोतर गळाले ना 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 धोतर गळाले पंचांग फाटले धोतर गळाले ना 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 काय जाग्यावर राहिलेले त्याचा देव म्हणतो तू माझ्या आईचा बजेट बसवायला पडून आला बेट्या तू ब्राह्मणाचा सोम घेऊन आला म्हणून तुला सोडतो नाही तर तुला बजेटच बसवला असतात धोतर सोडून टाकलं बरं आता झाले गजानन बाबा केवढी झाली म्हणे आता मी तर म्हणत होतो की कृष्णाला मारून येतो आता विचारतेच म्हणे तो कंस कहा गए ते कहीं नहीं क्या लाया कुछ नहीं धोतर छोड़ के वहां पे अशी फजिता होते डुप्लिकेट काम करू नये माणसाने डुप्लिकेट काम जीवनामध्ये करू नये डुप्लिकेट करू नये महाराज काय खोटं काही करायचं नाही आमच्या महाराज खूप कडक आहेत बरे नियमातले त्यांना खोटं काही कडत पाहिजेत नाही त्यांना जास्तीचं हे बरोबर आहे म्हणते महाराज बिलकुल बरं का नाही आम्ही वारकरी लोक आहोत आम्ही पुराणिक नाही आहे आम्ही पंढरीचे वारकरी लोक आहोत बरं का हे आमच्या बजेटात बसलं म्हणून हे चालू केलं मी हे नाही तर तू सांगो बांगोवाला तू कसा उठून गेला टिकतच नाही बरं का आता पुढच्या वर्षी अशा ह्या गाद्या येऊ नका देऊ गोरे आम्ही कडसत्रींच्यावर बसतो आम्ही बरं का आम्हाला काय आम्ही राजेशी थाटातले लोक नाही आहे आम्ही वारकरी आहे ढेकला झोपणारे लोक आहे आम्ही दुपट्टा टाकून द्यायला घेतलं जात देतो हा आणि आम्हाला खायला काय आम्ही मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये आमची दिंडी जाते ना त्या मराठवाड्यामध्ये कमीत कमी 100 माणसाला 1 किलो डाळ टाकतात किती आता नाही बरं आता तर मिष्टान नाही हो पहिले मी आमची ज्यावेळेस जात होतो त्यावेळेस त्या पाण्यामध्ये अशी दाईंबी दिशेने फिरून असं वाटे म्हटलं का हे वरून वाढायचं काम नाही ना तिथून असं दांडाना काढून टाकलं की एका एका पात्रावर होतच महाराज तसं ते किती काही कालामोळा भाकर ते थांबेच नाही त्याच्यावर हा बा म्हणत हे तुला जेवता येतं का त्या ग्लासमध्ये पाणी कायला घेतं ते डाळ घेऊन त्याच्यात पेत जाईल म्हणे 1 घोट पाणी प्यायचा 1 भाकरचा घास खायचा म्हणे तुला जेवता येतं का
मराठवाड्यातली ती पद्धत पूर्वीची होती, पण आता आता व्यवस्था चांगली आहे. बघा तुम्ही, हे वारकरी लोक आहेत ना, सुंदर. खाने को मिष्टान्न मिले, आता खाने को मिष्टान्न मिले, हर कोई लागे पाव, आखिर में वैकुंठ जा. संत संग में 3 गुण होते हैं, खाने को मिष्टान्न मिले, हर कोई लागे पाव. येऊन पाय ना संगतीत जरासा आमच्या, तू येऊन पाय कसा काय मिष्टान्न कसं पसते का तुले. मजा आहे म्हणतात साधूची. हा, तुम्ही साधूच्या बजेटात येऊन बघा तुम्ही काय कंडिशन साधूची. माऊली आहे आमची बरं का, माऊली आमच्या सपाटात आले बरं का. या इकडे या ना, पुढे दिसता तुम्ही मुली, या जरासे या पुढे, मागं नका बसू बरं. इकडे जा, पुढे पुढे येत जा. काय विषय चालू होता माझा? पंचांग फाटले, पंचांग फाटलं बरं का. धोतर गळाले पूर्ण, आणि त्यावेळेस असणारी फजिता झाली त्यांची. औषधाची काही बाकी उरली होती, काहीतरी औषध शिल्लक राहिलं होतं. म्हणून श्रीपती सोडी त्या ते नामा म्हणे, जीव घेऊन पळाला मथुरे ते आला कंसापाशी. बले बापा बरं झालं बरे, गळ्या सुटलो बले. तो म्हणे भाऊ आजपर्यंत कोणी गेला तिथून वापस कोणी आलं नाही. म्हणून अशा प्रकारे असणाऱ्या त्या परमात्म्याने त्या गोकुळामध्ये ज्या काही बाल क्रीडा केलेल्या आहेत, हो आता रात पडली कमी, सोंग झाले जास्त बरं का. आता गोवर्धन पूजा तिथपर्यंत मला ही कथा न्यावं लागते बरं का. आणि परमात्माचं चरित्र आहे ना, खूप सुंदर अशा प्रकारचं चरित्र आहे. परीक्षिती राया सांगत श्री शोक वैकुंठ नांगत, नायक रांगतसे दुर्दुडा पडती मुखी घाली माती, शेणात लोळती दोघे जणे. बालपणातली ती क्रीडा होती त्या परमात्म्याची बरं का. परब्रह्म निष्काम, परब्रह्म निष्काम, तो हा गवळिया घरी वाके वाळे, अंधू कृष्ण नवनीत चोरी. परब्रह्म निष्काम, परब्रह्म निष्काम, मनती गवळणी हरीची पाऊले धरा. रांगत रांगत येतो हरिया राज मंदिरा. त्या परमात्म्याचं हे चरित्र, अखिल कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा ऐक ऐक सकये बाई, नवल मी सांगू काय. लहान नवल नाही महाराज बरं का. काय भक्ती होती महाराज त्या गवळिणींची. कारण भक्तांनी जी भक्ती केली, त्या भक्तीने त्या देवाला वेड लावलो. हो, देवाला वेड लावणारी फक्त भक्ती आहे. परमात्मा वेडा होतो तो भक्तीने. त्या गोपिकांनी त्या परमात्म्याला वेड लावलं. वेडा झाला, वेडा झाला, वेडा झाला, वेडा झाला, लाचावला भक्तीशी, लाचावला भक्तीशी. वेडा झाला, वेडा झाला. वेड लावलं होतं त्यांनी, त्या गोपिकांनी भक्तीचं वेड तो परमात्मा लावत असतो. हो, काय वेड लागलं होतं आमच्या गुरुगो काकांना भक्तीचं.
कशी शुद्धी नाही तुळवेली पायी. बरं का? काय गुरुवाचं चरित्र आहे. एका संताचं चरित्र काय वर्णन करावं. किती रंगले होते भजनामध्ये. स्वतःचं बाळ पायाखाली तुळवून. कुंभाराने बाळ तुळविले पायी. चिखलामध्ये आपलं बाळ तुळवलं. शुद्धी नाही, शुद्धीवर नव्हते ते. भजनामध्ये रंगल्यानंतर बेशुद्ध झाला पाहिजे मनुष्य. आपल्याला इंजेक्शन मारा लागते. तरी बी बेशुद्ध होत नाहीत पूर्ण. ती तेवढीच जागा बद्री होते फक्त. तुम्हाला बेशुद्ध शुद्ध अवस्थेपर्यंत पोहोचवणारी ही कथा आहे. मला आता एक काही म्हणायला लावू नका तिकडे. तर माझा विषय परिवर्तित होईल. गुरुबाकाकडे गेला म्हणून राहू द्या. पण ते आता खत 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 करते. आता काय करू. अंदरच्या अंदर मला तुमचा भेव लागते जरासा. विषयांतर झालं नाही पाहिजे म्हणून. कारण बघा त्यांचं चरित्र वर्णन केल्याने पवित्र काय पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. आपलं पाप घालवायचं असेल, आपलं पाप आहे म्हणून आपल्याजवळची लक्ष्मी चालली गेली. 500च्या नोटा सऱ्या गेल्या. दाबेल दुबेल होत्या तेवढ्या. 500ची नोट बंद. कशा दिल्या काढून. आता मागून राहिलो ते देते का कोणी ती. द्या ना द्या ना द्या ना. चोरून आणा घरून. हा पण द्या अति. तुम्हाला पाप लागणार नाही. ते देत नाहीत. तसे देत नाहीत. ते दवाखान्यात नेतील. पाय लक्षात घ्या. माणसाकडे येताना दिसते, जाताना दिसत नाही. तुम्ही ही जर आज जर इथं दिलं नाही ना काही, उद्या ते रस्ता काढल्याशिवाय राहत नाही. म्हणून इथं आणून टाका. इथं आणल्याने कमी नाही होत ते. इथं आणल्याने कमी होत नाही हे लक्षात घ्या. आम्हाला का मागावं लागते तुम्हाला एक कारण सांगतो. आम्ही तुम्हाला मागण्याचं एक कारण आहे. आम्हाला तुमचे पैसे मला माहिती आहे हे लोकांना मागितल्याशिवाय आपल्यालाच वाटते बा आम्ही खर्च करण्याला समर्थ आहोत. पण कसं आहे मनुष्य पैसा देऊ शकेल पण मनुष्य या ठिकाणी जे कार्य करावं लागते बरं का. कार्य करण्याकरता आम्हाला सर्व समाजाची गरज आहे. आता हे धान्य जे आहे ना इथं याच्यातलं धान्य आता मी तुम्हाला सांगतो. हे घेऊन जायचं घरी आपापलं. मुठा 2-2 मुठा याच्यातलं घेऊन जायचं घरी. आणि आपल्या धान्यामध्ये त्यांच्या स्वयंपाकामध्ये टाकून द्यायचं. ते पिठामध्ये ते खाल्लं का नाही त्यांना ते भागवत श्रवण करण्याचं फळ मिळेल. त्यांची बुद्धी पलटेल थोडीशी. मला हे कोणी सांगणार नाही. मला काही घरी गरज नाही त्याची. 2 एकर गहू आहे देते म्हणले देव. आता भरपूर दिलं म्हणले देवानं. मागा ताकद आहे तेवढी. बरं माहीत आहे तो उपाशी ठेवत नाही बरं का. मस्तपैकी जे जे लागलं ते घेऊन जायचं याच्यातलं. हा आणि नेऊन आपल्या घरी तुम्ही घेऊन जाता थोडंसं याच्यातलं धान्य बांधून न्यायचं. आणि आपल्या घरामध्ये जे आपण दळणाला नेतो ना त्यावेळेस थोडे थोडे टाकून द्यायचे त्याच्यामध्ये. अरे हे संस्कार आहेत त्या धान्यावर बरं का. हे सर्व वातावरण या ठिकाणी पुनीत झालेलं आहे. इथली माती आता पुनीत झालेली आहे. ही जी माती आहे ना या मधली इथली हे सर्व पुनीत झालेली आहे महाराज. हे जी जागा आहे इथं हे काहीतरी या जागेचं पुण्य आहे महाराज. जागा कथेमध्ये समजून चला. जिथं कथा रंगली आम्हाला माहिती आहे. आम्हाला खूप अनुभव आहे त्याची. रंगत नाही. किती काही तुम्ही प्रयत्न करा कथा काही काही ठिकाणी रंगत नाही. पण काहीतरी या पूर्वजांचं या ठिकाणी पुण्य आहे.
बरं का. म्हणून खरोखर असं रमणीय असं त्या ठिकाणी कथा असं वाटते की आता दुपारची कथा आहे का आपल्या झोपायचा टाईम झाला काय कसं काय वेळ बशील अति आल्यावर भाऊ असा वाटते काही 7 वाजले सकाळचे का 8 वाजले काही समजत नाही. खूपच लवकर वेळ निघून जाते बरं का. म्हणून काही जागेचं महिमा नाही. पण विसरू नका, मी तुम्हाला सांगायचं विसरलो 2-3 दिवस झाले. घरी घेऊन जायचं ते बरं का. आणि आपल्या घरी नेऊन ते थोडं थोडं आपल्या खाण्यामध्ये आलो पाहिजे. प्रत्येकाच्या मुखामध्ये आमची कळकळ आहे जगाला ही की त्यांचा उद्धार झाला पाहिजे. याशिवाय त्यांचा उद्धार होऊ शकत नाही महाराज. म्हणून अशा प्रकारे असणाऱ्या त्या अखिल कोटी ब्रह्मांडा नाही का परमात्मा त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारची ती लीला करू लागले. आणि लीला करत असताना काय झालं, त्या परमात्म्याला आता मिळण्याकरता काहीतरी कारण लागते ना. तसा काही माणूस कोणाच्या घरी जाते का हो, काहीतरी कारण लागते. कारणाशिवाय काही कोणाच्या घरी जाता येत नाही. कृष्णाला बघायचं परंतु निमित्त काहीतरी कारण लागेल का नाही. मग त्यावेळी काहीतरी गारानं करायचं. गाराने सांगाया आल्या गोकुळीच्या स्त्रिया. यशोदे बघ तुझा हा कृष्ण जो आहे ना गारणं सांगण्याकरता आल्या. यशोदा बाहेर आली. एक म्हणे लोणी माझे भक्षी चक्रपाणी. अगं म्हणे हा माझ्या घरी येतो आणि लोण्याचे गोळे खातो. फोडी तसे भांडे विरजलिया म्हणे रांडे. वा नामदेवरायाची भाषा आहे. अरे भांड फोडून टाकत असतो, शिव्या देतो आहे मला. कधी कधी माझ्या घरी येतो, रात्रीलाच गाईचं वासरू सोडून देतो आणि तिथं येऊन आम्हाला सांगतो की तुमचं वासरू सुटलं म्हणते. सोडून देणारा हाच. एक गवळण म्हणू लागली बघ म्हणे तुझा कृष्ण येतो म्हणे. मी 1 तासपर्यंत मोठ्या मेहनतीने म्हणे मी तिथं रांगोळी काढली, अष्टदळ काढली अंगणी आणि काही आला नाही. आला म्हणे हा इथं वरे मुते चक्रपाणी. तुझा लघुशंका याने माझी एवढी मोठी रांगोळी काढली म्हणे मी आणि काढल्यानंतर म्हणे याने लघुशंका केली पूर्ण वाहून गेली म्हणे. काहीतरी निमित्ताला कारण घेऊन याला अग्न. एक तर म्हणे माझ्या घरी आले म्हणे टेंबा आणला म्हणे पेटून. टेंबा पेट्रोल आणला. हा जास्त बोललो का म्हणे लाईन म्हणे ता घर आले. आता हे पोरगच म्हणे तू हे हा हे काही नियम आहे का म्हणे याचा. याला काहीतरी सांभाळ म्हणे, याला काहीतरी सांग. आता हे यशोदा म्हणते तुम्ही गड्या काहीतरी माझ्यासोबत खोटं बोलता. कारण माझा जो कृष्ण आहे हा असा नाही आहे. माझा कृष्ण बाळ सगुण गुणाचे ताने गे. बाळ दिसते गोजिरवाने. बाळ सगुण गुणाचे ताने गे. बाळ दिसते गोजिरवाने. सगुण गुणाचे ताने गे बाळ दिसते गोजिरवाने. काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. काय सांगता गोकुळच्या नारी. काय सांगता गाराने गे माई गोकुळच्या नारी. काय गाराने सांगायला आले म्हणे तुम्ही. मला तरी असं वाटतं माझं बाळ एवढं अवगुणी नाहीये. श्रीरंग माझा बघा आईला आपला मुलगा कसाही असू द्या पण ते आपल्या मुलाचे गुणच वर्णन करते, कधी दोष वर्णन करत
नाही. श्रीरंग माझा वेडा गे त्याला नाही दुसरा जोडा. श्रीरंग माझा वेडा गे याला नाही दुसरा जोडा. आता हा रंगला. हो श्रीरंग माझा वेडा गे नाही याला दुसरा जोडा. श्रीरंग माझा वेडा गे याला नाही दुसरा जोडा. तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या दारी. तुम्ही याची संगत सोडा रे गोकुळच्या दारी. तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. ओ 5 वर्षाचे माझे बाळ गे 5 वर्षाचे माझे बाळ. 5 वर्षाचे माझे बाळ गे 5 वर्षाचे माझं बाळ. अंगणी माझ्या खेळे गे अंगणी माझ्या खेळे. अंगणी माझ्या खेळे गे अंगणी माझ्या खेळे. तुम्ही लटकाची घेता आड गे गोकुळ जाणारी. तुम्ही लटकाची घेता आड गे गोकुळ जाणारी. काल टिकाची घेताळ गे गोकुळच्या नारी. काल टिकीच घेताळ गे गोकुळच्या नारी. सावळा गे चिमणा माझा गे सावळा गे चिमणा माझा. सावळा गे चिमणा माझा गे सावळा गे चिमणा माझा. गवळणीत खेळे राजा गे गवळणीत खेळे राजा. गवळणीत खेळे राजा गे गवळणीत खेळे राजा. तुम्ही मोठ्या ढाल गजा गे गोकुळ जाणारी. तुम्ही मोठ्या ढाल दादा गे गोकुळच्या नारी. तुम्ही मोठ्या ढाल गजा गे गोकुळ जाणारी. तुम्ही मोठ्या ढाळ गदा गे गोकुळच्या नारी. मोठ्या ढाळ गदा गे गोकुळच्या नारी. तुम्ही मोठ्या ढाल गजा गे गोकुळ जाणारी. तुम्ही मोठ्या ढाळ गदा गे गोकुळच्या नारी. बाळ सगुण गुणाचे ताने गे बाळ सगुण गुणाचे ताने. माझं बाळ किती गुणवान आहे बरं का. किती दिसते गोजिरवाने गे. हो गोपिका बनत आम्हाला माहितीये तो गोजिरवाना आहे. परंतु त्याला बघण्याकरता आहे आम्हाला गारणं करावे लागते. रडू आलो हो यशोदेला. हो तुम्ही काय म्हणता. श्रीरंग माझा वेडा गे. तो आला तेव्हापासून माझी तहान भूक हारली. मला पाणी सुद्धा प्या वाटत नाही. मला भूक लागत नाही. माझा श्रीरंग मला एक क्षणही सुद्धा त्याचा वियोग मला सहन होत नाही. आणि तुम्ही म्हणता हा एवढ्या खोड्या करतो. नाही 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 माझा मुलगा तसा नाही आहे. माझ्या मुलावर तुम्ही आळ घेताय. तुम्ही खाऊनी लोण्याचा गोळा गे. तुम्ही खाऊनी लोण्याचा गोळा आळ घेता या गोपाळा गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपवून याची गोटी गे लागता याचे पाठी. ही एवढीच रीत खोटी गे गोकुळच्या नारी. तुम्ही असा आळ माझ्या मुलावर घेऊ नका. माझा मुलगा तसा नाही बरं. परंतु काय करावं.
काही हरकत नाही म्हणे, मी सांगतो म्हणे त्याला. काय म्हणते यशोदा, तुम्ही म्हणता पण तसा तो नाही. आणि खरोखर अखिल कोटी ब्रह्मांडाने परमात्म्यावर असा आळ घेत असताना समजवू लागली ती कृष्णाला, खोड्या नको करू माझे बाबा, माझे बाबा, माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा. कृष्णा, अरे खोड्या करू नये. ह्या गवळणी बघ, मी तुला तुझ्यावर आळ, कृष्ण मी तुझ्यावर आळ घेतोय बरं. या गोपिका आल्या म्हणून मी तुला बोलते. तू तुला मला माहित आहे, सावळा गे चिमणा माझा अंगणी माझ्या खेळे गे. माझं अंगण सोडून तो कुठं जात नाही. त्याला जर लघुशंका आली तर तुम्हाला उठवतो, आई मला बाहेर जायचंय, उठ चल. तुम्ही उगाच आळ घेता. तुम्ही मोठ्या ढाल शिव्या दिल्या यशोदेने. तुम्ही मोठ्या ढाल गजागे गोकुळच्या नारी. काय गोड चिदित राय हो परमात्म्याचं. आज किती काही वाजू द्या, उठ्याच जायचं असेल तर महाराज जा तुम्ही, मृदंगाचार्य दुसरा आला आज. ते काही कमी नाही बरं. नाही उठलो तरी दुसरा बा येऊन बसते ती. होती काही कमी नाही बाबू. गजानन बाबाचं शेगाव आहे. एक गेला की दुसरा तयार आहे. लय गेले आपल्यासारखे तो तू कुठे आला मिरे मिरे करायले. तरी मी यासाठी एक भागवत सोडलं राजा. मला असं वाटलं बा 3 भागवत होणार नाही. ते पिंपळगाववाल्याला सांगितलं, म्हटलं मला आता मोठं भेटलं मग छोटं म्हणून सोडून देते. ते कामरगावून आलो, कामरगावून म्हटलं आता हे पिंपळगाव शेगाव काय. मी म्हटलं भाऊ आपल्याला भरती करावं लागेल. काही नाही राजा, मला असं वाटून राहिलं की असं पुनश्च असं संचार होतो हृदयात. काही नाही होत. हे खाऊन राहिले गोया, मी नाही खात. भक्ती करा, अशी इमानदारीने भक्ती केली की काही होत नाही. खोटं नाही करायचं. अरे का असू द्या, हे लाईव्ह आहे नाही तर चालू आयचा कापून टाकतं त्यातलं थोडं त्याचं उगं देसाल टाकून. खरं का. सावळा गे चिमणा माझा गे अंगणात माझ्या खेळे. उगीच आळ घेऊ नका. कृष्णाला असं वाटलं माझी आईकडे माझ्याकडून कृष्णाला समजावते. तिला माहित आहे भाऊ काय करता, कारण याच्याकरता मी लहान कष्ट नाही केले भेटण्याकरता. म्हणून घराडे सांगन, अरे काय तुम्हाला सांगू का, नामदेवरायाचे असे शब्द आहेत राजा इथं सांगा वाटत नाहीत महाराज. इतकी बालक्रीडा जबरदस्त आहे नामदेव महाराजांची. असा माझा अधिकार कुठं कमी पडतो बरं का. म्हणून सांगितलं खोड्या करू नको बाळा, जाऊ दे. आले ना त्या मी बघण्याकरता येत होत्या, त्या मिस घेऊन येत होत्या. आणि अशा अवस्थेमध्ये शुकाचार्य राजा परीक्षितीला त्या परमात्म्याचं जे चरित्र सांगत असताना एक वेळचा असा प्रसंग आहे. असताना अखिलकुटी ब्रह्मांड नायक परमात्मा, किती वाजले बघा तुम्ही. आता आपल्याला याच्यात बसावं लागते. आता हा मेळ पापा पापा पापा
पावणे 4 झाले. काय राहिलं आता? म्हटलं का? म्हणा पण आता मी काय मुकाट्यात बसेल का सांगा बरं. बरं काही बाहेरचं काही दुसरं काही सांगितलं का बा तुम्हाला? काहीच नाही. 2-3 गवळीने ते म्हटल्या बस.